क्वेश्चन नंबर इज सेकंड वन. बघा आता पण क्वेश्चन नंबर फर्स्टचे किती होते 15 क्वेश्चन होते. ठीक आहे, फक्त स्टेटमेंटमध्ये लिहायचं होतं, स्टेटमेंट आहे की नाही ते ओळखायचं होतं. ह्याच्यामध्ये काय दिलं, राईट द फॉलोइंग कंपाऊंड स्टेटमेंट सिम्बॉलिकली. ठीक आहे, फक्त सिम्बॉलिकली फॉर्ममध्ये लिहायचं आहे. 2 स्टेटमेंट देणार तुम्हाला. ठीक आहे, मग त्याला कन्सिडर करायचं पी आणि क्यू. बघा ह्याच्यामध्ये काय काय दिलं, नागपूर इज इन महाराष्ट्र हे एक स्टेटमेंट आहे. सेकंड वन काय, अँड. सिम्बॉलिकली फॉर्ममध्ये म्हणजे काय ना, इथं अँडला कसं लिहितो आपण, अँड म्हणजे असं लिहितो. ऑर जर असेल तर ऑर असेल तर. ठीक आहे, झालेलं स्टार्टिंगला सांगितलं तुम्हाला प्रिव्हियस व्हिडिओला. पी नागपूर इज इन महाराष्ट्र स्टेटमेंट फर्स्ट असणार. नागपूर इज इन महाराष्ट्र. ठीक आहे, फुल फॉर्म मध्ये लिहायचं, एम एच लिहिले मी. अँड चेन्नई इज इन तमिळनाडू. आता कोणच्या, आता पूर्ण बघा, नागपूर इज इन महाराष्ट्र मध्ये काय अँड, ह्याला ह्या स्टेटमेंटला काय दिलं आपण, मेन्शन केलंय पी. ठीक आहे, इन सिम्बॉलिकली फॉर्म देतो, इन सिम्बॉलिकली फॉर्म. काय ना सिम्बॉलिकली फॉर्म मध्ये पी घेतला, मध्ये अँड असेल तर असं लिहितो आपण. ठीक आहे, अँड क्यू. इथं पण तसंच येणार, ट्रायंगल इज इक्विलॅटरल, ट्रायंगल इज आयसोसेलेस. ऑर दिल्या मध्ये. ठीक आहे, ट्रायंगल इज इक्विलॅटरल ट्रायंगल. ठीक आहे, इक्विलॅटरल. अनदर इज ट्रायंगल इज आयसोसेलेस ट्रायंगल. आयसोसेलेस मध्ये काय आहे, ऑर आहे. मग इन सिम्बॉलिकली फॉर्म त्याच्यामध्ये काय होणार, पी ऑर क्यू. ठीक आहे, मध्ये काय आहे ते त्याच्यानुसार असणार, ऑर आहे की अँड आहे त्याच्यावर डिपेंड करणार. ओके, टेक दिस स्क्रीनशॉट, इझी आहे. आणि ह्याच्या अगोदरचा जो व्हिडिओ आहे ते डिस्क्रिप्शन लिंक मध्ये टाकतोय मी तिथं. ठीक आहे, तिथं त्या इनबॉक्स मध्ये बघा, तुम्हाला प्रिव्हियस व्हिडिओ मध्ये दिसेल पूर्ण सगळं, नाही का. पहिल्यापासून व्हिडिओ बघितला ना तरच तुम्हाला समजेल, नाही तर समजणार नाही. ओके, थर्ड वन काय दिलं, द अँगल इज राईट इफ अँड ओनली इफ इट इज ऑफ 90 डिग्री मेजर्स. ठीक आहे, 2 स्टेटमेंट आहे, इथून ते इथपर्यंत बघा. राईट, द अँगल इज राईट. ठीक आहे, हे एक दिलं स्टेटमेंट. सेकंड वन काय दिले, इट इज ऑफ 90 डिग्री मेजर. इट इज ऑफ 90 डिग्री मेजर. आणि मध्ये काय दिले, इफ अँड ओनली इफ. इफ अँड ओनली इफ असेल तर डबल इम्प्लायचं साईन द्यायचं. ठीक आहे, इफ अँड ओनली इफ असेल तर. इफ आणि देन असेल तर सिंगल इम्प्लिकेशनचं साईन द्यायचं. ठीक आहे, इथं काय ना, इफ अँड ओनली इफ साठी काय ना, इन सिम्बॉलिकली फॉर्म पी डबल इम्प्लाइज क्यू. ठीक आहे, पी डबल इम्प्लाय क्यू हे फॉर्म मध्ये येणार. ठीक आहे, हे सिम्बॉलिकली फॉर्म मध्ये येणार. नाउ नेक्स्ट वन इज द अँगल इज नायदर ॲक्युरेट नॉर ऑब्ट्यूस. म्हणजे काय, अँगल हा ॲक्युरेट पण नाहीये आणि बघा, द अँगल हा ॲक्युरेट पण नाहीये आणि बोलते म्हणजे अँड. ठीक आहे, आणि ऑब्ट्यूस पण नाहीये. म्हणजेच काय मिळतं, मी इथं लेट कन्सिडर करत असताना काय करतोय, लेट द अँगल इज ॲक्युरेट. ठीक आहे, ॲक्युरेट मी कन्सिडर करतोय, द अँगल इज ॲक्युरेट. अँड नाव सेकंड वन इज द अँगल इज ऑब्ट्यूस अँगल. ठीक आहे, पण ते तसं आहेत का, नाहीये. मग काय करणार आपण, नेगेशन साईन देणार. नेगेशन साईन दिलं तर काय होणार, ह्याला नेगेशन साईन दिलं तर म्हणजे द अँगल इज नॉट ॲक्युरेट. ठीक आहे, असं म्हणून इन सिम्बॉलिकली फॉर्म म्हणजेच काय, नेगेशन ऑफ पी म्हणजे ह्याच्या विरुद्ध. ठीक आहे, परत तुम्हाला हेच भेटणार. ओके, नेगेशन ऑफ पी. इथे काय दिले, नायदर आणि नॉर. नायदर आणि नॉर आलं तर अँडचं साईन लावायचं. ठीक आहे, नायदर आणि नॉर आलं तर. आणि नेगेशन ऑफ क्यू काय, ऑब्ट्यूस अँगल आहे का, बघा, द अँगल इज ॲक्युरेट अँड द अँगल इज ऑब्ट्यूस. पण त्या स्टेटमेंटमध्ये नाही तसं.
म्हणून नेगेशन साईन द्यायला लागलं. ठीक आहे. टेक दिस क्वेश्चन. आता फिफ्थ आणि सिक्स्थ वाला बघा. फिफ्थ आणि सिक्स्थ मध्ये काय दिलं, इफ ट्रायंगल एबीसी इज अ राईट अँगल ट्रायंगल ॲट बी, फर्स्ट वाला स्टेटमेंट दिलाय. ठीक आहे. देन इफ आणि देन लावलं असेल तर सिंगल इम्प्लिकेशनचं साईन द्यायचं. ठीक आहे. इफ आणि देन असेल तर, इफ अँड ओनली इफ असेल तर डबल इम्प्लिकेशनचा. ठीक आहे. ही सेकंड कंडिशन दिली. सेकंड कंडिशन काय, मेजर ऑफ अँगल ए प्लस मेजर ऑफ अँगल सी इक्वल टू 90 डिग्री. ठीक आहे. नेक्स्ट स्टेटमेंट काय घेणार, पी. पी साठी एवढं आहे तसंच लिहिणार. ट्रायंगल ए बी सी इज राईट अँगल ट्रायंगल आहे ना, राईट अँगल ॲट बी. ठीक आहे. नाव सेकंड कंडिशन, मेजर ऑफ अँगल ए प्लस मेजर ऑफ अँगल सी इक्वल टू 90. इन सिम्बॉलिकली फॉर्ममध्ये काय ना, इन सिम्बॉलिकली फॉर्म इफ आणि देन लावले तर सिंगल इम्प्लिकेशन. ठीक आहे. सिंगल इम्प्लिकेशन पी आणि क्यू. ठीक आहे. म्हणजे पीचं स्टेटमेंट काय, ट्रायंगल एबीसी इज अ राईट अँगल ॲट बी. इम्प्लिकेशन आहे फर्स्ट, मग पहिले इफ लावणार, नंतर मध्ये दे, नंतर ना क्यू. क्यूचं स्टेटमेंट आहे तसं. ठीक आहे. नाव सेकंड वन इज हिमा दास विन्स अ गोल्ड. हिमा दास विन्स अ गोल्ड. नाव सेकंड कंडिशन, गोल्ड मेडल आहे ना इथं, मेडल. नाव सेकंड काय, इफ अँड ओनली इफ शी रन फास्ट. रन फास्ट. ठीक आहे. सिम्बॉलिकली फॉर्म मध्ये काय ना, इन सिम्बॉलिकली फॉर्म पी डबल इम्प्लिकेशन. ओके. एकदम इझी आहे, काय अवघड नाही याच्यामध्ये. टेक दिस क्वेश्चन. हा क्वेश्चन नंबर इज 3. क्वेश्चन नंबर 3 बघा. क्वेश्चन नंबर 2 मध्ये जे आहे ना, लास्ट वाला सम घेतला आहे तो तुम्हाला करायचा. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय दिलं, राईट दी ट्रूथ व्हॅल्यू ऑफ दी फॉलोइंग. ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे ट्रू किंवा फॉल्स दाखवायचं आहे. ठीक आहे. पहिला स्टेटमेंट काय, पी 4 इज ऑड. 4 इज ऑड आहे का, 4 इज ऑड हे स्टेटमेंट घेतलं आपण. ठीक आहे. दोन स्टेटमेंट सिम्बॉलिकली फॉर्म मध्ये लिहितो, स्टेटमेंट मध्ये लिहू आपण पहिलं. ठीक आहे. नंतर 1 इज अ प्राईम. 1 इज प्राईम. हा पण 4 इज ऑड. 4 ऑड आहे का, नाही, इवन आहे. म्हणजेच काय ना, द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी इज काय, ट्रू आहे का फॉल्स आहे, फॉल्स आहे. हा ऑड इवन नंबर आहे. ठीक आहे. इज फॉल्स. ओके. नाउ अनदर इज, सेकंड वन इज द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ क्यू. 1 इज अ प्राईम नंबर, नाही, प्राईम नंबर नाही. 2 पासून स्टार्ट होतात. ठीक आहे. 2 इज ओनली इवन प्राईम नंबर. अनदर नेक्स्ट वन 3, 5. ठीक आहे. पण 1 नसणार इथं. ठीक आहे. म्हणजे इथं द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ क्यू इज ऑल्सो फॉल्स. आणि कशामध्ये द्यायचं आपल्याला, ट्रूथ व्हॅल्यू काय मध्ये काय, ऑर आहे. म्हणजेच काय आहे ना, पी ऑर क्यू. ठीक आहे. इज इक्विव्हॅलेंट टू पीची व्हॅल्यू काय, पीची व्हॅल्यू आहे फॉल्स ऑर फॉल्स. दोन्ही फॉल्स असेल तर ॲडिशन होणार. ठीक आहे. फॉल्स इथे येणार फॉल्स. ओके. एक स्क्रीनशॉट एवढं काढून घ्या. ओके. नेक्स्ट वन, 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर. हे तुम्हाला इथे लिहायला लागेल ना, 64 फर्स्ट वन. पी हा स्टेटमेंट असणार. नाव सेकंड वन इज 46 इज अ प्राईम नंबर. ते इथं लिहायला लागेल तुम्हाला. हे वाला आहे ना, इथं लिहा. ठीक आहे. पी स्टेटमेंट काय असणार, 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर आहे का, हो आहे 8चा. म्हणजेच काय लिहिणार, द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी इज काय ना, ट्रू. ओके. नाव नेक्स्ट सेम, द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ कशासाठी, 46 द प्राईम नंबर. 46 तर इवन नंबर आहे, प्राईम नंबर नाही. म्हणजेच काय, क्यू इज फॉल्स. ओके. म्हणजेच काय ना, इन सिम्बॉलिक सॉरी ह्या फॉर्ममध्ये कसं आहे ना, मध्ये अँड आहे, अँडचं साईन. पी अँड क्यू इज इक्विव्हॅलेंट टू ट्रू अँड फॉल्स.
ठीक आहे. अँड जर असेल तर मल्टिप्लिकेशन करतो. 1 इंटू 0 0च येणार म्हणजे फॉल्स आन्सर येणार. ठीक आहे. व्यवस्थित लिहा तरच फुल मार्क्स भेटतील, नाही तर नाही भेटणार. टेक दिस क्वेश्चन. नाव नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. बघा 3 आणि 4 ॲट अ टाइम करू आपण. 5 इज अ प्राईम नंबर. येस प्राईम नंबर आहे, पण पहिलेच त्या स्टेटमेंटमध्ये लिहायला लागेल ना. लेट काय कन्सिडर करणार, पीला काय लिहिणार येतं, 5 इज अ प्राईम नंबर. ठीक आहे. अँड सेकंड स्टेटमेंट काय, 7 डिवाइड्स 94. 7 डिवाइड्स 94. ठीक आहे. पहिलं बघा 5 इज अ प्राईम नंबर. प्राईम नंबर आहे का, येस आहे. म्हणजेच काय, द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी काय असणार आहे, इज टी. अँड सेकंड वन इज 7 डिवाइड्स 94. 7च्या टेबलमध्ये 94 आहे का, नाही. डिवाइड करून बघा म्हणजे इथे येणार इज फॉल्स. ओके. आणि त्याचं हे काय येणार, ट्रूथ व्हॅल्यू काय येणार याची, मध्ये काय इथं अँड आहे ना, म्हणजे पी अँड क्यू दॅट इज इक्विव्हॅलेंट टू पीचं स्टेटमेंट आहे ट्रू, क्यूचं काय अँड फॉल्स. अँड असेल तर मल्टिप्लिकेशन करतो. 1 इंटू 0 0 म्हणजेच फॉल्स येणार. आन्सर काय येणार, फॉल्स. ठीक आहे. नाव सेकंड फोर्थ, इट इज अ नॉट ट्रू दॅट 5 minus 3i इज अ रिअल नंबर. 5 minus 3i इज अ रिअल नंबर. म्हणजे हे बघा, हे स्टेटमेंट नाही, इथं स्टेटमेंट दिलेलं आहे तुम्हाला, पुढं स्टेटमेंट दिलेलं आहे. म्हणजे काय, एकच स्टेटमेंट आहे. 5 minus 3i इज अ रिअल नंबर. मी एवढंच लिहितो सध्याला. बघा 5 minus 3i इज अ रिअल नंबर. आहे काय रिअल नंबर, नाही रिअल नंबर, पण कन्सिडर करत असताना रिअल नंबर लिहिले मी इथं. ठीक आहे. रिअल नंबर नाही, मग हा काय कॉम्प्लेक्स नंबर आहे का, कारण आयच्या फॉर्ममध्ये ना. म्हणजेच काय असणार आहे, द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी इज फॉल्स. हां, पण हे काय अगोदर काय लिहिले, इट इज अ नॉट ट्रू दॅट. म्हणजेच काय येणार, नेगेशन ऑफ पी येणार. नेगेशन ऑफ पी इज इक्विव्हॅलेंट टू, नेगेशन ऑफ पीची व्हॅल्यू काय होती, फॉल्स होती. म्हणजे इथे येणार नेगेशन ऑफ फॉल्स दॅट इज इक्विव्हॅलेंट टू फॉल्सचं नेगेशन काय येणार, ट्रू येणार. ओके. दिस इज द रिक्वायर्ड आन्सर ऑफ गिवन क्वेश्चन. टेक दिस क्वेश्चन. नाव नेक्स्ट वन इज 5th and 6th वन. काय दिलं बघा 5th मध्ये, इफ 3 into 5 equal to 8. हे फर्स्ट स्टेटमेंट आहे. बघा फर्स्ट स्टेटमेंट लेट डिनोटेड बाय पी, अँड सेकंड वन इज 3 plus 5 equal to 15. सेकंड स्टेटमेंट दॅट इज डिनोटेड बाय क्यू. मध्ये काय दिलं इथं, इफ आणि देन. इफ आणि देन दिला असेल तर काय करणार, इम्प्लिकेशनचं साईन यूज करणार. ठीक आहे. इम्प्लिकेशन म्हणजेच काय, पहिलं कंडिशन बरोबर आहे का नाही ते बघूया आपण. 3 into 5 8 येतं का, 3 into 5 किती येतं, 15 येतं. आहे का तिथं, नाही. म्हणजे काय, द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी इज फॉल्स. 3 plus 5 8 येतं, इथं 15 आहे, म्हणजेच हे पण काय फॉल्स आहे. ठीक आहे. म्हणजेच काय नाही तर पहिलं पी, इफ आणि देन लावला असेल तर इम्प्लिकेशनचं साईन. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. फर्स्ट व्हिडिओ बघा, फर्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेल. पी इम्प्लाइज क्यू दॅट इज इक्विव्हॅलेंट टू, पीची व्हॅल्यू काय फॉल्स, क्यूची व्हॅल्यू फॉल्स. हां, इम्प्लिकेशनच्या ह्याच्यामध्ये टेबलमध्ये कुठं फॉल्स येतो, इम्प्लिकेशनच्या ह्याच्यामध्ये जर ट्रू पासून फॉल्स पर्यंत व्हॅल्यू जात असेल तरच फॉल्स येतं, अदरवाईज सगळीकडे व्हॅल्यू ट्रू असणार आहे. म्हणजे फॉल्स इम्प्लाइज फॉल्स दॅट इज ट्रू. ओके. टेबल लर्न पाहिजे तरच आहे, नाहीतर येणार नाही. हां, मिल्क इज अ व्हाईट दिले इथं, मिल्क इज व्हाईट. अँड अनदर स्टेटमेंट इज स्काय इज ब्लू. ओके. मिल्क इज व्हाईट आहे का, मिल्क इज व्हाईट आहे, असणारच. द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी इज ट्रू. अँड अनदर इज स्काय इज ब्लू. येस, ब्लूच आहे, ट्रू. मध्ये काय दिलंय, इफ अँड ओनली इफ. देन कोणतं साईन यूज करणार मग, डबल इम्प्लिकेशनचं. ठीक आहे. डबल इम्प्लिकेशन म्हणजे पी डबल इम्प्लाइज क्यू इज इक्विव्हॅलेंट टू ट्रू डबल इम्प्लाइज ट्रू. हां, जर दोन्ही डबल इम्प्लिकेशनमध्ये दोन्ही सेम असतील, ठीक आहे, फॉल्स आणि फॉल्स, ट्रू आणि ट्रू,
तर काय येणार, त्याची व्हॅल्यू ट्रू येणार. ठीक आहे, ह्याची व्हॅल्यू काय येणार, ट्रू. ओके, एकदम इझी आहे, फक्त टेबल लर्न पाहिजे. टेक दिस क्वेश्चन. नाउ नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. फोर्थला पण IMP क्वेश्चन आहे. बघा काय काय करायचं आहे. इफ अ स्टेटमेंट P अँड Q, दोन स्टेटमेंट आहेत P अँड Q आर ट्रू, म्हणजे दोन्ही स्टेटमेंट ट्रू आहे. ठीक आहे, म्हणजेच गिवन मध्ये P ट्रू लिहिलं, Q आणि ट्रू लिहिलं. ओके, अँड आर फॉल्स स्टेटमेंट, म्हणजे अजून दोन स्टेटमेंट आहेत, म्हणजे टोटल 4 स्टेटमेंट आहेत. ठीक आहे, हे कसे फॉल्स आहेत, आर आणि एस कसे दोन्ही फॉल्स आहेत. डिटरमाइन दी ट्रूथ व्हॅल्यू ऑफ दी फॉलोइंग, म्हणजे फक्त पुट व्हॅल्यू करायची, त्याच्यानंतर फाइंड आउट करायचं. ठीक आहे, फर्स्ट मला काय दिले, P ऑर इन ब्रॅकेट Q ऑर आर, व्हॅल्यू पुट करा फक्त, म्हणजेच काय व्हॅल्यू पुट केला, इथे येणार P ची व्हॅल्यू काय ट्रू, ऑर Q ची व्हॅल्यू काय ट्रू, ऑर आर ची व्हॅल्यू फॉल्स आहे. ठीक आहे, ट्रू तसाच राहणार, ऑर तसाच. हां, ट्रू ऑर फॉल्स. ऑर असेल तर ॲडिशन, ऑर असेल तर ॲडिशन, 1 + 0 1 येतं, म्हणजे ट्रू येणार. ठीक आहे, इथे ट्रू येणार, ह्याची व्हॅल्यू ट्रू आहे. ओके, टेबलनुसार, टेबल जर नसेल तर हे करता. ओके, ट्रू ऑर ट्रू, दोन्ही 1 + 1 दॅट इज 1च येणार, म्हणजे ट्रू राहणार. ठीक, हे येणार ट्रू. दिस इज रिक्वायर्ड ऑफ गिवन क्वेश्चन. नाव सेकंड वन इज व्हॅल्यू पुट करता फक्त, म्हणजे इथं काय ना, P च्या जागी ट्रू इम्प्लाइज Q च्या जागी ट्रू, ऑर आर च्या जागी फॉल्स इम्प्लाइज एस च्या जागी फॉल्स. ओके, ट्रू इम्प्लाइज ट्रू, म्हणजे T इम्प्लाइज T, म्हणजेच काय T येणार. ओके, इम्प्लाइजला कुठं फॉल्स असतो, ट्रू पासून F ला गेले तर आन्सर F येतं, बाकी सगळीकडे ट्रू असतं. ठीक आहे, म्हणजे इथं ट्रू येणार. हां, फॉल्स इम्प्लाइज फॉल्स दॅट इज अगेन ट्रू, मध्ये ऑर आहे, या दोघांच्या मध्ये ऑर आहे, ट्रू ऑर ट्रू, ॲडिशन केलं तर काय ना ट्रूच येणार. ठीक आहे, दोन्ही आन्सर ट्रू आले. टेक दिस क्वेश्चन. नाउ नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय आहे, इथं Q अँड आर दिलेलं आहे, ऑर नेगेशन ऑफ P अँड S, व्हॅल्यू पुट करायला लागेल फक्त. काय येणार मग, Q च्या जागी दॅट इज ट्रू, अँड आर च्या जागी F येणार, आर च्या जागी F फॉल्स. ठीक आहे, मध्ये ऑर आहे, नेगेशन ऑफ P ची व्हॅल्यू आहे ट्रू, अँड एस च्या जागी फॉल्स. फक्त सिम्प्लिफाय. आता काय काय करणार, P अँड F, अँड असेल तर मल्टिप्लिकेशन, 1 × 0 दॅट इज 0, म्हणजे फॉल्स येणार. ठीक आहे, ह्याची व्हॅल्यू फॉल्स येणार. ऑर ॲज इट इज नेगेशन ऑफ T म्हणजेच काय येणार फॉल्स, ट्रूचं नेगेशन काय येणार फॉल्स येणार, फॉल्स अँड फॉल्स. इथं पण मल्टिप्लिकेशन, म्हणजे इथं काय येणार फॉल्स, ऑर 0 × 0. ठीक आहे, मध्ये अँड आहे मल्टिप्लिकेशन, 0 × 0 दॅट इज 0, म्हणजेच फॉल्स येणार. ह्यांच्या दोघांची ॲडिशन का, मध्ये ऑर आहे ना, मग ॲडिशन येणार. ऑर असेल तर ॲडिशन, फॉल्स ऑर फॉल्स दॅट इज फॉल्स. ठीक आहे, एकदम इझी होते. आता इथं काय करणार, आता व्हॅल्यू पुट करायला लागेल. पहिले P च्या जागी ट्रू इम्प्लाइज ट्रू, Q ची व्हॅल्यू पण ट्रू आहे, अँड नेगेशन ऑफ R, नेगेशन ऑफ F येणार. ठीक आहे, ट्रू इम्प्लाइज ट्रू, टेबलला नाही, T इम्प्लाइज ट्रू, T काय येणार म्हणजेच T येणार, अँड तसंच नेगेशन ऑफ F म्हणजे T, अँड T अँड T दॅट इज मल्टिप्लिकेशन, 1 × 1 दॅट इज 1, म्हणजे आन्सर इज ट्रू. ओके, इझी आहे, व्यवस्थित करायला लागेल. 1 मार्कासाठी विचारू शकतो तुम्हाला. टेक दिस क्वेश्चन. नाव फिफ्थ मध्ये काय इथं व्हॅल्यू पुट करावं लागेल. इथं म्हणजे काय नाही, इथं नेगेशन ऑफ आरची व्हॅल्यू फॉल्स आहे. ठीक आहे, आरची व्हॅल्यू फॉल्स टाकणार, फॉल्स डबल इम्प्लिकेशन आहे, P म्हणजे ट्रू. ओके, इम्प्लाइज नेगेशन ऑफ Q म्हणजे काय दॅट इज ट्रू, म्हणजे येणार ट्रू. ओके, नेगेशन ऑफ फॉल्स म्हणजेच काय ट्रू, याचं नेगेशन फॉल्स काय ना ट्रू, डबल इम्प्लिकेशन ट्रू, इम्प्लाइज नेगेशन ऑफ T, नेगेशन ऑफ T म्हणजे काय दॅट इज फॉल्स. आता इथं काय येतं, डबल इम्प्लिकेशनला जर दोन्ही व्हॅल्यू सेम असेल तरच व्हॅल्यू ट्रू येणार. बघा, दोन्ही व्हॅल्यू सेम आहे म्हणजे ट्रू येणार, इथे येणार ट्रू. इम्प्लाइज फॉल्स, हां इम्प्लिकेशनमध्ये काय ट्रू पासून F कडे जात असताना व्हॅल्यू येते F, म्हणजे याचा आन्सर येणार F. ठीक आहे, एकदम इझी होते.
इथं नेक्स्ट इथं काय ना मग नेगेशन ऑफ पी मी डायरेक्ट करता तिला मोठं होईल नाही तर नेगेशन ऑफ पी पीची व्हॅल्यू काय होती ट्रू होती म्हणजे फॉल्स आहे ना ठीक आहे इथं येणार फॉल्स अँड नेगेशन ऑफ क्यू टीचं निगेशन काय ना फॉल्स म्हणजे इथं फॉल्स आहे अँड तसाच आर ॲज इट इज सॉरी आरच्या जागी पुट करणार आरच्या जागी एफ पुट करणार आरच्या जागी एफ आणि ऑर ॲज इट इज हे क्यूच्या जागी काय लिहिणार ट्रू लिहिणार ऑर आरच्या जागी फॉल्स दॅट इज फॉल्स इथे हे लिहितो पुढे लिहितो ऑर पीच्या जागी ट्रू आरच्या जागी फॉल्स ट्रू अँड फॉल्स ओके सिम्प्लिफाय करतो आता काय येणार फॉल्स ॲज इट इज अँड फॉल्स दॅट इज फॉल्स ठीक आहे अँड आहे म्हणजे मल्टिप्लिकेशन दॅट इज फॉल्स पुढं ऑर ॲज इट इज ट्रू ऑर फॉल्स ॲडिशन ऑरमध्ये ॲडिशन 1 + 0 1 म्हणजे ट्रू इथे आहे ना ट्रू ऑर आहे मध्ये ट्रू अँड फॉल्स म्हणजे मल्टिप्लिकेशन 1 × 0 0 म्हणजे फॉल्स आहे ना म्हणजे इथे आहे ना फॉल्स पुढे नेक्स्ट काय ना फॉल्स अँड फॉल्स दॅट इज फॉल्स ऑर तसंच टी ऑर फॉल्स ट्रू ऑर फॉल्स म्हणजेच काय ना ॲडिशन ना यांची म्हणजे 1 आहे ना 1 म्हणजे ट्रू ओके बरोबर म्हणजे इथे काय ना फॉल्स ऑर ट्रू म्हणजे इथे आहे ना ट्रू ओके एकदम इझी होतं जेवढं मोठं दिलं आहे ना सिम्प्लिफिकेशन करता आलं तर इझी आहे ओके टेक दिस स्क्रीनशॉट नाव नेक्स्ट 7th वन बघा 7 किती स्टेटमेंट दिलं तुम्हाला 1 2 क्यू 1 3 आणि एस पण दिलं आहे आणि नेगेशन पण दिलेलं आहे ठीक आहे म्हणजे याच्यामध्ये काय काय पुट करणार तुम्ही व्यवस्थित करायला लागेल ना खूप मोठं आहे पण इझीच आहे ठीक आहे नेगेशन ऑफ पी पहिलं काय होतं पी म्हणजे ट्रू त्याचं नेगेशन पीचं नेगेशन काय ना फॉल्स आहे ना म्हणजे इथे ना फॉल्स अँड तसंच क्यूला काय असतं ट्रू ओके अँड ॲज इट इज नेगेशन ऑफ आर म्हणजे काय आरची व्हॅल्यू काय असते फॉल्स त्याचं नेगेशन काय ना ट्रू आहे ना दॅट इज ट्रू ओके ऑर ॲज इट इज क्यू म्हणजे काय ट्रू इम्प्लायज पी म्हणजे ट्रू इम्प्लायज नेगेशन ऑफ एस म्हणजे काय फॉल्स त्याचं नेगेशन ट्रू ऑर ॲज इट इज आर म्हणजे फॉल्स आर म्हणजे काय असणार आहे फॉल्स ओके नेक्स्ट वन काय ना फॉल्स अँड ट्रू मल्टिप्लिकेशन अँड म्हणजे मल्टिप्लिकेशन म्हणजे इथं आहे ना फॉल्स ठीक आहे 0 × 1 0 येतं अँड ॲज इट इज ट्रू ॲज इट इज ऑर ट्रू इम्प्लाइज ट्रू इम्प्लाइज ट्रू दॅट इज ट्रू इम्प्लाइज ट्रू ऑर एफ ॲडिशन 1 + 0 दॅट इज 1 म्हणजे ट्रू येणार ठीक आहे ना ट्रू ओके नेक्स्ट वन मल्टिप्लिकेशन अँड आहे ना 0 × 1 0 म्हणजे फॉल्स येणार ऑर ॲज इट इज टी इम्प्लाइज टी येणार इथे येणार टी ह्याचा आन्सर ऑर म्हणजे ॲडिशन 1 + 0 1 म्हणजे ट्रू आन्सर ओके एकदम इझी आहे टेक स्क्रीनशॉट नाउ नेक्स्ट क्वेश्चन लास्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 5 राईट अ नेगेशन ऑफ द फॉलोइंग ठीक आहे इथं क्वेश्चनच लिहिले नाही मी ओके बघा जे क्वेश्चन नंबर 4 मध्ये जो आहे ना लास्टवाला 8 वाला वाटतं आय थिंक तो नाही सॉल्व्ह केला मी तर तुम्हाला करायचं आहे ओके राहिला प्रश्न लास्ट क्वेश्चनचा क्वेश्चन 5 काय दिला राईट द नेगेशन ऑफ द फॉलोइंग जे काही सेंटेन्स आहेत त्याचं नेगेशन करायचं जिथं नॉट आहे ते नॉट काढून टाकायचं नॉट नसेल तर नॉट टाकायचं ठीक आहे ओके ह्याचे इथं बघा इथं क्वेश्चन दिलेत का मी नाही दिले बघा आता स्क्रीनवर दिसेल तुम्हाला दिसले का नाही आता दिसते बघा आता फर्स्ट वाला क्वेश्चन बघा काय दिलंय तिथं तिरुपती इज अ आंध्र प्रदेश ठीक आहे फर्स्ट वाला क्वेश्चन तिरुपती इज अ आंध्र प्रदेश काय करणार त्याचं नेगेशन तिरुपती इज अ नॉट आंध्र प्रदेश ठीक आहे नॉट टाकायला लागेल ना क्वेश्चन दिसतात ना तुम्हाला आहे बघा तिथं साईडला तिरुपती इज अ नॉट आंध्र प्रदेश ठीक आहे नाव सेकंड वन इज 3 इज अ नॉट अ रूट ऑफ द इक्वेशन x² + 3x - 18 = 0 ठीक आहे त्याने काय विचारलंय इज अ नॉट आता आपण काय करणार नेगेशन त्याचं 3 इज अ रूट ऑफ द इक्वेशन ऑफ x² + 3x - 18 = 0 नॉट काढून टाकायचं ठीक आहे दिसतंय ना तुम्हाला क्वेश्चन
नॉट आहे त्याच्यामध्ये, नॉट काढून टाकायचा म्हणजे काय आन्सर आहे ते असणार त्याचा क्वेश्चनचा आन्सर. थर्ड वाला काय, रूट 2 इज अ रॅशनल नंबर, त्याचा आन्सर रूट 2 इज अ नॉट अ रॅशनल नंबर. इरॅशनल नंबर लिहू नका, वाक्य चेंज करू नका, फक्त नॉट असेल तर नॉट काढायचा, नसेल तर नॉट टाकायचा. ओके, रूट 2 इज अ रॅशनल नंबर, नॉट, रूट 2 इज अ नॉट रॅशनल नंबर, ते आन्सर असेल. ठीक आहे. फोर्थ, पॉलिगॉन ABCD इज अ पेंटागॉन, पॉलिगॉन ABCD इज अ नॉट अ पेंटागॉन. ओके, इझी आहे, काय अवघड याच्यामध्ये. हां, 7+3 हे सॉल्व करतो मी. 7+3 इज ग्रेटर दॅन 5 ना, 7+3 इज ग्रेटर दॅन 5 आहे ना, म्हणजे काय येणार आन्सर, 7+3 इज नॉट अ ग्रेटर दॅन 5. साईन चेंज करू नका, नाही तर वाक्याचा अर्थ चेंज होईल. ओके, जे काही स्टेटमेंट नाही त्याचा अर्थ चेंज होईल. ओके, 1.1 पूर्ण झालेला आहे आपला. ठीक आहे, समजलं जर नसेल तर व्हिडिओ रिपीट करा, आणि ह्याच्या अगोदरचा जो व्हिडिओ आहे तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिसेल, त्या लिंकवर क्लिक करा, तुम्ही डायरेक्ट इथं जासाल. ठीक आहे, रेग्युलर स्टडी करा, नाहीतर तुम्हाला हार्ड जाईल हे पण मॅथमॅटिकल लॉजिक. तसं तो हार्ड नाही आहे, इझीच आहे. ठीक आहे. ओके.